तुम्ही मला बोलवलत का? मला ऐश्वर्या मॅडमने सांगितलं. नाही, मी नव्हतं बोलवलं, पण ठीक आहे, तू आलीच आहेस तर मला सांग, मी जिथे तुला पाठवलं होतं ना ट्रेनिंगसाठी, तिथे काय काय झालं? एक मिनिट. पण ऐश्वर्याने असं का बरं सांगितलं असेल हिला? तिचा काहीतरी वेगळा. अजिबात नाही डॅड, काहीही वेगळा हेतू नाही आहे. ॲक्च्युली मला माझी चूक कळली आणि काय केल्याने ती चूक सुधारता येईल हेही कळलं. खरं तर तुम्हा दोघांसमोर मला माझी चूक कबूल करायची आणि सावलीची माफी मागायची. सावली, मी तुला सगळ्यांसमोर खूप बोलले, नको नको ते बोलले, तुझ्यावर आरोप केले, तुला कधीच चांगलं वागवलं नाही, रूढ वागले तुझ्याशी, तुला कधी रिस्पेक्ट दिला नाही, कायम घाणेरडं वागवलं. पण सावली, खरंच आता मला माझी चूक कळली आणि म्हणून मला तुझी माफी मागायची. आय एम रिअली सॉरी, मला प्लीज माफ कर. ऐश्वर्या मॅडम, त्याची काहीच गरज नाही आहे. तुमच्या बोलण्यामुळे मी राजीनामाच देणार होते कंपनीला, पण सारंग सरांनी मला जाणीव करून दिली की हे जबाबदारीपासून पळून जाणे आहे. अमृता वहिनीने सुद्धा मला खूप धीर दिला आणि ह्या सगळ्यातून मला खूप प्रेरणा मिळाली. आणि तुम्ही माफी नका मागू, उलट मीच तुमचे आभार मानायला हवे आहेत. तुमच्या बोलण्यामुळे मला माझ्या कामाचं गांभीर्य कळलं. हे काम किती महत्त्वाचं आहे आणि किती व्यवस्थित पद्धतीने करावं लागणार आहे ह्या जबाबदारीची जाणीव झाली मला. ऐश्वर्या, तू तिच्यावर नाही नाही ते आरोप केलेस, तिला दोषी ठरवलं, पण त्यातही तिने संधी शोधली स्वतःमध्ये सुधारणा घडवण्याची. खरंच सावलीकडनं शिकण्यासारखं खूप आहे. खरं आहे डॅड, सावलीकडून खूप शिकण्यासारखं आहे, पण मीच तिला ओळखू नाही शकली. सावली, पुन्हा एकदा आय एम रिअली रिअली सॉरी. तुम्हाला एक सांगू, माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच वाईट भावना नव्हती आणि आत्ताही नाहीये. त्यामुळे माफ करण्याचा प्रश्नच येत नाही आणि जे काही झालं ते आपण विसरून जाऊयात. झालं तुमचं? मी बोलू आता? मी तुला ज्या ट्रेनिंग सेंटरला पाठवलं होतं ते मला त्याच्याबद्दल सांगणार होतीस ना? लक्षात ठेव, तिथे खूप उत्तम ट्रेनर्स आहेत, तुला छान शिकवू शकतील त्या. मन लावून अभ्यास कर. आयुष्यात काही व्हायचं असेल ना तर असेच अनुभवी मार्गदर्शक आपल्याला लागतात. आपण खूप काही शिकू शकतो आणि ऑफकोर्स आपण केलेल्या चुकांमधून आणि इतरांच्या चुकांमधून सुद्धा आपल्याला खूप शिकायला मिळतंच.